आज मी तुमच्यासोबत कोलंबी पुलावची रेसिपी शेअर करणार आहे। तर घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्येच टेस्टी आणि चमचमीत असा पुलाव बनवून तयार होतो। तर इथे साहित्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 2 टमाटर घेतलेले आहेत बारीक कापून, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, खडे मसाले घेतलेले आहेत, 3 तमालपत्र, अर्धा लिंबू त्याचे बिया काढून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर, आणि इथे मीडियम आकाराची कोलंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। आणि इथे सुखे मसाले घेतले, त्याच्यामध्ये धना पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे। आणि इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। इथे मी तांदूळ स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेते आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवते। आता इथे मी कोलंबीला मॅरिनेशन करून घेणार आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकून घेते, अर्धा चम्मच हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट। आता इथे मी चांगलं मिक्स करून घेते आणि 15 ते 20 मिनिटसाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवते। आता इथे एका टोपामध्ये मी 3 ते 4 मोठे चम्मच तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेते, 2 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आणि 3 तमालपत्र। तर हे चांगले मी तेलामध्ये भाजून घेते। आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करते। कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते, आलं लसूणची पेस्ट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आता मी याला परतून घेते अजून। आता इथे मी बारीक कापून घेतलेलं टमाटर ॲड करते आणि त्याच्यासोबतच 1 चम्मच मीठ ॲड करते। मीठ आत्ताच ॲड केल्यामुळे टमाटर लवकर मऊ पडेल। आता याला मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटभर झाकण ठेवून घेते। आता इथे मस्त तेलही सुटलेलं आहे आणि टमाटरही मऊ पडलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी सुके मसाले ॲड करून घेते। त्याच्यामध्ये धना पावडर आहे, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर। आता हे मसाले मी तेलामध्ये चांगले मिक्स करून घेते। आता त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी ॲड करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मसाले जळणार नाहीत। आता झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेते। इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं कोलंबी ॲड करून घेते। आता हे चांगलं मिक्स करून घेते।
इथे एक मी अर्धा लिंबू पिळून घेते. इथे मी दही ऐवजी लिंबूचा यूज केलेला आहे. तर हे चांगलं मिक्स करून 1 ते 2 मिनिटसाठी मी झाकण ठेवून घेते. तर इथे मी अर्धा कप पाणी ऍड करून चांगलं मिक्स करून घेते. इथे बहुतेक मी अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. त्याच्यावर कोथिंबीर घालून चांगले 5 ते 10 मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. तर इथे 10 मिनिटे झालेली आहेत. तर मस्त असं कोलंबी 70 ते 80% शिजलेली आहे. मस्त असं ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा तास भिजवून घेतलेले तांदूळ ऍड करते. आता हे अर्धा तास भिजवल्यामुळे तांदूळ चांगले फुललेले आहेत. तर याला मिक्स करताना एकदम हळूवार मिक्स करायचं, नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात. ते चांगलं मिक्स झाल्यावर मी 1 ग्लास भर गरम पाणी ऍड करते. 1 ते 1.5 ग्लास भर गरम पाणी ऍड करते आणि हाय फ्लेमवर चांगलं तांदूळ शिजवून घेते. पाणी मी थोडं कमीच घातलेलं आहे, लागलं तर मी नंतर परत घालेन. तर इथे मला तांदूळ थोडा कच्चा वाटत आहे, त्याच्यामुळे मी अजून अर्धा कप पाणी ऍड केलेलं आहे आणि तांदूळ चांगले शिजून देते. भातातलं पाणी कमी होईपर्यंत चांगलं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं. आता भातामध्ये थोडं पाणी आहे. आता गॅस एकदम लो करते आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत झाकण ठेवून घेते. तर इथे पाणी पूर्ण भातातलं सोक झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 2 चम्मच आता गॅस बंद करून घेते. त्याच्यानंतर 2 चम्मच साजूक तूप घालून घेते. साजूक तूप घातल्यानंतर अर्धा तास असंच झाकण ठेवून तूप मुरू द्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे टेस्ट खूप मस्त लागते. तर तयार आहे कोलंबी पुलाव. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.